भारतात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळत आहे आणि आता E85 पेट्रोलचीही सुरुवात झाली आहे. पण हा इथेनॉल नेमका तयार कसा होतो? 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी किती ऊस किंवा मका लागतो? E85 कोण वापरू शकते आणि भारताकडे याचा पुरेसा साठा आहे का? तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी गायत्री तांगडे. स्वागत आहे तुमचं राष्ट्रभूमीमध्ये. देशात पेट्रोलवरील परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार इथेनॉल मिश्रणाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. सध्या E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढवला जात आहे. त्याचबरोबर आता E85 पेट्रोलची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम समजून घेऊया की E85 म्हणजे नेमकं काय. E85 हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रण असते. यात साधारणपणे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असते. इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनापासून तयार होणारे जैव इंधन म्हणजेच बायोफ्युल आहे. पण हा इथेनॉल तयार कसा होतो हे देखील जाणून घेऊया. भारत इथेनॉलची निर्मिती मुख्यतः ऊस, मका आणि तांदूळ यासारख्या कृषी उत्पादनापासून केली जाते. ऊसापासून साखर काढल्यानंतर उरलेल्या मळीपासून म्हणजेच मॉलिसेस पासून इथेनॉल तयार केला जातो. काही ठिकाणी थेट ऊसाचा रसही वापरला जातो. याशिवाय मका, तुटलेला तांदूळ आणि अतिरिक्त धान्यांचाही वापर केला जातो. या कच्च्या मालातील साखरेचे आंबवण म्हणजेच फर्मेंटेशन केले जाते. त्यानंतर डिस्टिलेशन म्हणजेच आसवन प्रक्रियेद्वारे शुद्ध इथेनॉल तयार केले जाते. आता प्रश्न उपस्थित होतो की 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी किती कच्चा माल लागतो? साधारणपणे 1 टन ऊसापासून 70 ते 85 लिटर इथेनॉल तयार होते. म्हणजे 1 लिटर इथेनॉलसाठी सुमारे 12 ते 14 किलो ऊस लागतो. मक्याबाबत बोलायचे झाले तर 1 टन मक्यापासून 380 ते 420 लिटर इथेनॉल तयार होतो. म्हणजे 1 लिटर इथेनॉलसाठी फक्त 2.5 ते 3 किलो मका पुरेसा असतो. तर 1 टन तांदूळापासून सुमारे 430 ते 470 इथेनॉल तयार होऊ शकतो. म्हणजे 1 लिटर इथेनॉलसाठी अंदाजे 2 ते 2.5 किलो तांदूळ लागतो. आता देशाला किती इथेनॉलची गरज आहे? E20 मिश्रण कायम ठेवण्यासाठी भारताला दरवर्षी सुमारे 1050 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे 2025-26 साठी उत्पादकांकडून तब्बल 1759 कोटी लिटर पेक्षा अधिक इथेनॉल पुरवठ्याच्या ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे देशाची उत्पादन क्षमता सध्याच्या गरजेपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. ताज्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडे सुमारे 90 कोटी लिटर इथेनॉलचा साठाही उपलब्ध आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्र राज्य हा देशातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेशापैकी एक आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनातही महाराष्ट्रात मोठा वाटा आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारले आहेत. आता पुन्हा E85 कडे वळूया. E85 चा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी होते. तसेच देशाचे आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होते आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ मिळते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. E85 हे इंधन सामान्य पेट्रोल कार किंवा बाईक मध्ये वापरता येत नाही. हे फक्त फ्लेक्स फ्युएल व्हेकल्स म्हणजे FFV साठी तयार करण्यात आले आहे. अशा वाहनांमध्ये विशेष इंधन प्रणाली आणि ECU असते, जी इंधनातील इथेनॉलचे प्रमाण ओळखून इंजिनचे सेटिंग आपोआप बदलते. त्यामुळे ही वाहने E20, E85 आणि अगदी E100 वरही चालू शकतात. सध्या भारतात E85 पेट्रोलची सुरुवात निवडक 48 सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपावर करण्यात आली आहे. सरकारचे लक्ष डिसेंबर 2026 पर्यंत 500 पंपावर आणि डिसेंबर 2027 पर्यंत तब्बल 5000 पंपावर E85 उपलब्ध करण्याचे आहे. एकंदरीत इथेनॉल आणि E85 हे भारताच्या हरित ऊर्जा आणि आत्मनिर्भर इंधन धोरणातील महत्त्वाचे टप्पे मानले जात आहेत. यामुळे शेतकरी, उद्योग आणि देशाची अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.